त्याला आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं 4 षटकांचा सामना असणार आहे. तर वारदोली संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल होतीये. तर वारदोली संघाची पहिली जोडी मैदानात महेश पाटील आणि विघ्नेश पाटील अशी ही सलामीची जोडी. वारदोली अध्यक्ष बोरले असा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला आजच्या दिवसातील ही पहिली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. तर बोरले संघाकडून पहिला गोलंदाज या ठिकाणी असणारे बघूया. तर या ठिकाणी आमच्या समेत गुणलेखाचं काम म्हणून या ठिकाणी आमच्या समेत जुल्लेत रोहित पाटील, एक उत्कृष्ट असं गुणलेखक, संपूर्ण लेखा जोखा अशी त्यांची ओळख आहे. त्याला सामना चालू करायचंय. 4 षटकांचा सामना असणार आहे. सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी विघ्नेश पाटील आणि महेश पाटील. पुढील सामना या ठिकाणी रंगतोय. बोरले विपक्ष बारदोली. बोरले संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर वारदोली संघाची सलामीची जोडी मैदानात विघ्नेश पाटील आणि महेश पाटील. बघूया. 2 ढाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघ पनवेल तालुक्यातील आहेत. एकमेकांसमोर झुंजताना या ठिकाणी आपण पाहणार. तर बोरले संघाकडून पहिला गोलंदाज ठरतोय गोलंदाज सोमनाथ पाटील. स्ट्राईक एंडला महेश आणि नॉन स्ट्राईकला विघ्नेश पाटील. या ठिकाणी वारदोली संघाची सलामीची जोडी या ठिकाणी. तर गोलंदाजीच्या भोवल्यावरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सोमनाथ. पहिला चेंडू मात्र फिरकून लगावलाय. बघूया. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती, परंतु चेंडूला मात्र हेरला आणि इथे मात्र 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धाबांनी वारदोली संघाचे श्री गणेशा होते. 2 धावेने मात्र 51 मात्र ओपन केले जात आहे. 2 धाबा धावफलकावरती लागले गेल्यात. पहिली लढत, पहिला सामना उद्घाटाचा बोरले विपक्ष वारदोली असे ही विद्यमान लढत. बघूया. गोलंदाज सोमनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रॅम्पवरती. आकुटापाच्या चेंडू उडवला गेला, परंतु चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे. येतो 1 बाउन्स चौकार. डीजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा असा हा श्री गणेश ओंकार रूपी अवतार या ठिकाणी. घ्या पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी. जबरदस्त फटका आणि चेंडू जाणार जवळजवळ सीमा रेषा पलीकडे. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. बघूया. यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये होतो. यष्टीचा वेध घेणारा हा चेंडू निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला समाधान लाभले असेल. 2 चौकार आणि
दोन सिंगल्सने मार खाल्लाय. धावफलकावरती मात्र धाबा आल्या त्या 10 धाबा. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ. डेड बॉल दिलेला आहे आणि या धावसंख्या स्थिर होत अद्यापपर्यंत 10 धाबा. पहिले षटक प्रगती पथावर सोमनाथ या गोलंदाजाचं. समोर महेश पाटील. यावेळेस सुरेख फटका खोलवर पद्धतीचा हा फटका होता परंतु खराब क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मात्र मिळते. या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या स्थिर होती अद्यापपर्यंत 11 या धावेवरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया पहिलं षटक प्रगती पथावर सोमनाथ या गोलंदाजाचं षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. स्ट्राईक एंडला आला. आता मात्र विघ्नेश पाटील एक डावखुरा हाताचा फलंदाज विघ्नेश. बघूया गोलंदाज सोमनाथ आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडूला मात्र खालीच ठेवला आणि फलंदाज मात्र समजू शकला नाही. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही आणि चेंडू गेला. तो निर्धार चेंडूची सांगता झाली आणि या पंचांचा पहिलं षटक संपण्याचा इशारा आलाय, निर्वाला आलाय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक रोहित पाटील आम्हाला सांगतात की 11 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11 धावा धावफलकावरती लागलेले आमचे समय जुलेत. आमचे समालोचक यश मालकर या ठिकाणी आमचे समवेत जुळलेले आहेत. एक जबरदस्त मराठी समालोचक तलवली गावचे सुपुत्र आहेत. त्यांची सुद्धा मधुर वाणी आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तर बघूया सांघिक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात त्या 11 धावा. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बघूया महेश पाटील आणि विघ्नेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानात अजून या ठिकाणी पाहतोय. तर संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज दर्शन पाटील. पहिले षटक सोमनाथनं टाकलं. एक महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 11 धावा मात्र कुठून काढल्यात. महेश खेळतो आपल्या वैयक्तिक 10 या धावेवरती. विघ्नेश पाटील अजून धाव काय मिळाली नाही. बघूया दुसरे षटक या ठिकाणी हाताळताना गोलंदाज दर्शन पाटील आपल्या गोलंदाजीच्या बोल्यावरती. यावेळेस मात्र हा चेंडू बॅटची काढा घेऊन हवेत राहा आणि ते मात्र पहिला हादरा मिळतोय तो वारदोली संघाला. बघूया पहिला हादरा मिळला. या फलंदाज बाद होतोय. महेश पाटील आपल्या वैयक्तिक 10 या धावेवरती बाद झाला. त्याची नवीन जागा सावरण्यासाठी आलाय फलंदाज मयूर पाटील. मैदानामध्ये मयूर पाटील दाखल झालाय. पहिलं षटक हाताळताना दर्शन पहिला चेंडू टाकला. पहिली विकेट एक मोठी विकेट मात्र प्राप्त केली. महेश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती दर्शन पाटील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू परंतु तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोर्ली संघाचा हा दुसरा गोलंदाज दर्शन. सुरेख कामगिरी या ठिकाणी दर्शन गोलंदाजाची. यावेळेस मात्र जोरदार फटका परंतु चेंडू हा बॅटची कडा घेऊन गेला आणि या यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि सुरेख असं झेल मात्र टिपलं गेले आणि दुसरा हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय मयूर पाटील.
धन्यवाद डीजे. एक सुरेख अशी गोलंदाजीचे या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळते. या दर्शन सुरेख चेंडू मात्र फेकले गेलेत, दोन फलंदाज बाद केलेत. सुरेख अशी गोलंदाजी आपल्या दादारीची चमक मात्र दाखवून दिली या गोलंदाजानं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते तेजस. यावेळेस सुरेख चेंडू स्टेट डाईव्ह केले, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु एक धाव घेण्यास रोखू शकला नाही या दोन्ही फलंदाजांना. या एका धावेच्या बरोबरीनं धावसलक पुढे सरसवतंय ते 12 या धावेवरती. 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते दर्शन याच्या माध्यमातून. शत्रुघ्न थोडेसे विभाग रचना टाकतोय गोलंदाज दर्शन पाटील. तेजस शेलके आणि या विघ्नेश पाटील मैदानावरती पाहतो. डावखोर आताचा हा विघ्नेश मात्र खूप अपेक्षा असतील. गोलंदाज विघ्नेश आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नैसर्गिकरित्या या ठिकाणी क्षेत्र रक्षण खराब झालं, परंतु 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या 3 धावाच्या बरोबरीनं वारदोली संघ पोहोचतो अद्यापपर्यंत 15 या धावेवरती. 15 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. बोरली विपक्ष बारदोली असे हे विद्यमान लढत. तर दुसरे षटक प्रगती पथावर दर्शन गोलंदाजीच्या बोहल्यावरती. यावेळी फुलटॉस चेंडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती वेगावर येतो आणि एका धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धाव्याच्या बरोबरीनं दुसरे षटक संपण्याचा निर्वाळ आलाय, इशारा आलाय. या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली ती अद्यापपर्यंत 16 धावा. 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर दर्शन सुरेख गोलंदाजी हाताळली, मात्र 5 धावा आणि 2 विकेट मात्र प्राप्त केल्या. दर्शन एक सुरेख गोलंदाजी दादागिरीची चमक मात्र दाखवून दिली. दुसरा आलेला हा गोलंदाज दर्शन डीजे. शिवछत्रपती महाराज बघूया. वाजवी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती मात्र धावा आल्या त्या 2 बाद 16. 2 बाद 16. बघूया सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय भूषण पाटील. बघूया 4 षटकांचा सामना असणार आहे. 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजीच्या भोवल्यावरती तिसरे षटक हाताळताना गोलंदाज भूषण पाटील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र फलंदाज समजू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, फसवला गेले. मात्र फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण पाटील आपल्या गोलंदाजीच्या भोवल्यावरती. यावेळेस मात्र सुरेख फटका बघा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आहे ऋतिक पाटील या क्षेत्ररक्षकानं. आणि फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 3 बाद 16 अशी स्कोर कार्डवरती धावसंख्या लागली गेली आहे ती वारदोली संघाची. धन्यवाद डीजे. बघूया नवीन फलंदाज मैदानात दाखल होते निकेश पाटील.
तिसरे षटक प्रगतीपथावर भूषण पाटील आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली ते अद्यापपर्यंत 3 बाद 16 धावा. यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे चौकार. जे या 4 धाब्याच्या बरोबरीने वारदोली संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ते अद्यापपर्यंत 20 या धाब्यावरती आहे. यावेळेस मात्र खडे खडे उपट टाकली झोळ टाकली या चेंडूवरती आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे तो एक खणखणीत षटकार. या 6 धाब्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या वाढवते अद्यापपर्यंत 26 धावा. धन्यवाद डीजे. या 6 धाब्याच्या बरोबरीने वारदोली संघ आता मात्र कुठेतरी सुस्थितीत पाहायला मिळतोय तो 26 या धाब्यावरती. तिसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज भूषण गोलंदाजीच्या बोहल्यावरती 26 धावा मात्र धावफलकावरती लागले गेलेत. बघूया सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विघ्नेश पाटील याच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकाराच्या साह्याने 26 धावा मात्र धावफलकावरती लागले गेलेत. तिसरे षटक प्रगतीपथावर षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत परंतु 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 3 बाद 26 अशी या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते ती वारदोली संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार भूषण. आकूट टाप्याचा चेंडू मात्र जातोय एकेरी धावेसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे मात्र धोका होऊ शकतो परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या हळूवारपणे वाढते ती 27 या धावेवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या ते बघूया शेवटचा चेंडू शिल्लक असावा. या तिसऱ्या षटकातील दर्शन हा गोलंदाजीच्या बोहल्यावरती भूषण षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना बोरली विपक्ष वारदोली ही पहिली लढत उद्घाटनाचा पहिलाच सामना या ठिकाणी पाहायला मिळतो या धारणीच्या मैदानावरती. समोर उभा आहे तो निकेश पाटील स्ट्राईकला. गोलंदाज तयार भूषण पाटील. आकूट टाप्याचा चेंडू सरळ आड्या पाठ्या बॅटने फिरवला परंतु एक धाव मिळणार दुसऱ्या धावेच्या प्रयत्न परंतु इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धाब्याच्या बरोबरीने वारदोली संघाची धावसंख्या झाली ते अद्यापपर्यंत 29 धाबा. 29 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया 3 षटकांचा बाजवी खेळ संपला. या 3 बाद 29 अशी स्कोर कार्डवरती धावसंख्या लागली गेली आहे वारदोली संघाची. बघूया शेवटचा षटक या ठिकाणी कोण हाताळतोय. डीजे पुन्हा एकदा बघूया गोलंदाजीच्या बोहल्यावरती 34 षटक घेऊन येते स्वप्नील पाटील.
कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांसमोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना धूल चारली, कित्येक वेळा एकमेकांना खडे चारलेत, कित्येक वेळा आसमान सुद्धा दाखवलंय, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित सुद्धा केल्या. आज पुन्हा एकदा गाठ पडली या धारणीच्या मैदानावरती आहे. तर बघूया गोलंदाजच्या भोवल्यावरती स्वप्नील चौथं षटक हाताळताना. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र सुरेख मात्र झेल मात्र टिपले गेली आहे. क्षेत्ररक्षक सिद्धांत पाटील या क्षेत्ररक्षकाकडून फलंदाजाला मात्र परतावा लागेल. धावसंख्या स्थिरवली त्या अद्यापर्यंत 27 धावा. 27 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. उद्घाटनाचा पहिला सामना आजच्या दिवसातील बोर्लो विपक्ष बारदोली असे हे विद्यमान लढत प्रेक्षकांच्या भेटीला. दुसरा नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय जयवंत मिसाल. 27 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. बघूया 4 बाद 27 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. ते बारदोली संघाची बोर्लो विपक्ष बारदोली अशी ही विद्यमान लढत. नवीन फलंदाज मैदानात जयवंत पाटील मिसाल, जयवंत मिसाल. बघूया गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने बॅटने फिरवला चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे. 4 धाबांसाठी या 4 धाब्याच्या बरोबरीनं या 4 धाब्याच्या बरोबरीने बारदोली संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 33 या धाबेवरती. 33 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया 2 ठाणा भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. बोर्लो विपक्ष वारदोली अशी विद्यमान लढत. पहिली लढत आजच्या दिवसातील प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय स्वप्नील पाटील. काही चेंडू हाताळताना 33 धाबा धावफलकावरती लागले गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या रॅम्पवरती. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू झालाय असं वाटलं होतं फलंदाजाला खेळपट्टीच्या बाहेर आणि सोडून दिले, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढे एवढ्या सारसत, परंतु इथे मात्र बीट होता आणि फलंदाज मात्र धावचित पकडला. फलंदाज बाद होतोय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. वारदोली संघाचा निकेश फलंदाज मात्र बाद होतोय. धावसंख्या स्थिर होती अद्यापपर्यंत 33 धावा. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघूया नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल होतोय कार्तिकेश पाटील. 27 धावा 4 षटकांचा सामना आहे. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज स्वप्नील पाटील. काही चेंडू हाताळताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत. बघूया 4 षटकांचा सामना बोर्लो विपक्ष वारदोली अशी ही पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला. 33 धाबा समोर होते डावखुर आताचा फलंदाज जयवंत मिसाल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र डाव्या एष्टीचा खूप बाहेर चेंडू आणि पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केला. एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अवांतर धावसंख्येने वारदोली संघ पुढे सरकतो तो अद्यापपर्यंत 34 या धाबेवरती. 34 धाबा धावफलकावरती लागले गेलेत. गोलंदाज तयार स्वप्नील पाटील. या अक्कूट टप्प्याचा चेंडू मात्र हा शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु 1 धाव पूर्ण केली आहे. या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने वाढतीये. ती म्हणजे 35 धाव या धावेवरती. 35 धाबा धावफलकावरती लागले गेलेत. बघूया चौथे षटक प्रगतीपथावर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. समोर उभा तो
समोर उभा आहे तो कार्तिकेश. बघूया उजव्या हाताचा फलंदाज कार्तिकेश. शेवटचा चेंडू मात्र हाताळताना स्वप्नील पाटील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या तयारीत, परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतो आणि अशा प्रकारे 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावरती मात्र धाबा आल्या अद्यापपर्यंत 35 धाबा. 35 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 35 धावांचं डोंगर या ठिकाणी उभं केलंय ते वारदोली संघानं. जिंकण्यासाठी 36 धावा या ठिकाणी काढायच्या त्या बोर्ले संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी बोर्ले विपक्ष वारदोली ही पहिली लढत, तर वारदोली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं तर वारदोली संघाला 4 षटकांमध्ये 35 धावा मात्र या ठिकाणी कुठून काढल्या तर वारदोली संघानं. तर 24 चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी पार करायचे त्या बोर्ले संघाला. तर त्यानंतरचं धावतं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकणार आहोत यश मालकर यांच्या मधुर वाणीतून. माहिती कधी ऐकायला भेटेल. कैरे विपक्ष वरोसे. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कैरे संघाचा कर्णधार आणि वरोसे संघाचा कर्णधार आपणास विनंती आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला पुढचा सामना असेल पहिल्या फेरीचा दुसरा सामना कैरे विपक्ष वरोसे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी लगेचच तातडीनं टॉस बॉक्स मध्ये यायचं. प्रथम आपण खरं तर गणरायाला वंदन करूया. ही शृंखला निर्विघ्नपणे खरं तर पार पडू दे अशी त्याच्या चरणी प्रार्थना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. आपण पाहतोय 4 दिवसीय शृंखला अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे अशी मात्र गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि या महाराष्ट्राचे खरं तर आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मोजदा करता पण घेऊन जाते मैदानाकडे. CHB क्रिकेट संघ धारणी आयोजित शिवसेना युवा सेना आमदार चषक आणि त्याचं 2022 हे पर्व आणि आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय 4 दिवसीय शृंखला. पहिलाच सामना खरं तर पाहिला बिलतोय. जय वाघेश्वरी बोर्ले विपक्ष वारदोली या संघादरम्यान नाणेफेक जिंकली होती. जय वाघेश्वरी बोर्ले संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं वारदोली टीमला. त्यानंतर वारदोली टीमने प्रथम फलंदाजी करत असताना धावा लागला. धावफलक टोटल 35. येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे जय वाघेश्वरी बोर्ले संघाला. 36 धावा आपण पाहतोय. या ग्राउंडचा जर भौगोलिक विचार केला, या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर 36 धावा खरं तुटपुंजी धावसंख्या पाहायला मिळते. परंतु या सामन्यामध्ये करते या आमदार चषकामध्ये आपण पाहतोय वारदोली टीमला टिकून राहायचं असेल तर गोलंदाजी आक्रमक तिकट मारा अगदी पाहायला मिळाला पाहिजे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण पाहतो
सलामीची जोडी खरं तर आपण पाहतोय जय वाघेश्वरी बोरले संघाची ऋतिक पाटील आणि भूषण पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाजी बाको गोलंदाज कार्तिकेश पाटील पहिला चेंडू घेऊन यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला उडवलाय. पहिला चेंडू जातोय चेंडू ट्रॅकर होता त्या चेंडूला खरं तर सीमा रेषा पलीकडे धाडण्याचं काम ऋतिक पाटील या फलंदाजाने केलं. कार्तिकेशला मात्र पहिला चेंडू षटकारचा मार खावा लागतोय. पुन्हा एकदा कार्तिकेश यावेळेस हा चेंडू अगदी स्लॉट मध्ये त्याला पार्क केलाय. पार्किंग लॉट मध्ये बारा धावा लागले दाफलकावर षटकार हॅट्रिक होणार का? येणारा चेंडू सांगणार. आपण पाहतोय ऋतिक पाटील ऑन द स्ट्राईक आहे. यावेळेस खराब चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतील. यावेळेस वाईटचा इशारा केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात आपण पाहतो धाव जोडली जाईल दाफलकावरती. 13 धावा लागल्या दाफलकावर. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, आक्रमक सुरुवात आपला पाहायला मिळते जी जय वाघेश्वरी बोरले संघाची. यावेळेस ऋतिक पाटील पुन्हा एकदा असं स्ट्रायकर एंडवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख या प्रकारचा शॉट केला तर परंतु तमाशा झालाय फलंदाजाचा. यावेळेस डॉट बॉल येतोय. 2 षटकाराचा मार खाल्ल्यानंतर करता चांगली कमबॅक करून दिलाय कार्तिकेश पाटील या गोलंदाजानं. 13 धावा लागल्या तप्पलगावते म्हणजे प्रथम 17चा खेळ षटकाचा खेळ चालू असताना ते जय वाघेश्वरी बोरले संघाचा. यावेळेस हलका स्टीअर केले. या चेंडूला गती परिवर्तन केलं होतं त्यावेळेस ठिकाणी थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळतो. एका धाब्याचं रूपांतर करत 2 धाब्यामध्ये पाहायला मिळतं. दिवसा ढवल्या करत तर धाबेची चोरी या मैदानाच्या आतमध्ये झाली. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने 15 धावा लागल्या दाफलकावर. अजूनही आपण पाहतो 36 धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. पॉवर प्लेचं षटक त्या षटकामध्ये करत चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या 2 फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऋतिक पाटील खरं तर बरसतोय या धारणीच्या मैदानावरती. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने सरळ बॅटने हा फटका घेतलाय. पंचांचा इशारा येईल. या दमदार षटकातील दमदार चौकार. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा. खर तर शिवसेना ही संघटना खरं तर उभी केली. परंतु स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट खरं तर बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मात्र मुंबईमध्ये मराठी माणसाचं कोणी असू तर टिकून ठेवलं असेल ते एक मात्र हिंदुहृदय सम्राट. या चेंडूवर येतोय हा बिग हिट षटकार. षटक संपलाय आणि एका षटकाच्या सावंतीनंतर 25 धावा लागल्या धावफलकावर. आपण पाहतोय चांगली सुरुवात. येणारे आता 18 चेंडू आणि गरज असेल 11 धावसंख्येची. तत्पूर्वी DJ च्या माध्यमातून ऐकूया सुमधुर असं संगीत. पण जे पाहिले मी म्हटलं होतं तिकट मारा अगदी गोलंदाजा व्हायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या यायला पाहिजे. एकातून विकेट. परंतु या ठिकाणी ऋतिक पाटील बरसतोय. खरं तर 24 या वैयक्तिक धावसंख्येवर गेलं तर ऋतिक पाटील हा फलंदाज आणि त्याची 7 मात्र द्यावी लागेल यावेळेस भूषण पाटीलला. यावेळेस 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. खरं चेंडू 18 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज यावेळेस भूषण पाटील असतील. गोलंदाजी पाको गोलंदाज विघ्नेश. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशन कमी. गलीचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि झेल सोडलाय. त्या ठिकाणी झेल सुटला गेलाय. पण पाहतो असं म्हटलं जातं ना पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु यावेळेस सोपा झेल सुटलाय. याच तर नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कारण ज्या ठिकाणी कठीण झेल पकडले जातात आणि सोपे झेल सोडले जातात त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. तर क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भूषण पाटीलला मिळालेलं जीवदान आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक
टोकतोय ऋतिक पाटील या चेंडूवर षटकार. धरलाही हुबहू जनाला डीजे 7 चेंडू आणि 30 धावांची मॅरेथॉन इनिंग चौपर फटकेबाजी ऋतिक पाटीलच्या माध्यमातून चालू. धावपालकाची धावा लागला गेल्यात 32. यावेळी सांधुंदी फटका पाहायला मिळतो. ब्लाइंड स्ट्रोक 7 चेंडू आणि 30 धावांची फटकेबाजी आपण पाहतोय. चांगली इनिंग ऋतिक पाटील आपल्या संघासाठी साकारतोय. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत धावपालकाची धावा लागल्या त्या 32. आणि आदरणीय सागर पाटील कैरेचे त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. चला पुढचा सामना असेल कैरे विपक्ष वरसे दोन्ही संघाच्या करण्याची विनंती आहे. लास्ट कॉल असेल. आपण त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वरसे संघाचा कर्णधार आणि कैरे संघाचा कर्णधार आपणास विनंती आपण टॉस साठी लगेचच तातडीनं टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ऋतिक पाटीलची आक्रमक केली यावेळेस होते समाप्त परंतु त्याचं काम मात्र पूर्ण करून गेलाय कारण वैयक्तिक 30 या धावसंख्येचं योगदान त्याने करत आपल्या टीमला दिलंय. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. 3ऱ्या क्रमांकावरती सोमनाथ पाटील. 32 धावा लागल्या तप्पलकर. अजूनही 4 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी ती म्हणजे जय वागेश्वरी बोरले संघाला आपण पाहतोय. खरं तर आयोजकांचा वेळ वाचवण्याचं काम यांच्या मार्फत झालंय. खरं तर भूषण पाटील ऑन द स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका घेतला. विजयी षटकार येईल का? नक्कीच येईल. षटकारांनी मात्र विजय संपादन केलं जय वागेश्वरी बोरले टीमनं आणि पराभव स्वीकारावा लागेल तो म्हणजे वारदोली टीमला. दोन्ही टीमचा खरं तर खूप खूप धन्यवाद असेल आपण या आमदार चषकामध्ये सहभागी झालात. तत्पूर्वी विनंती करतो वरसे टीमचा कर्णधार आणि कैरे टीमचा कर्णधार आपण त्वरित तातडीने करत टॉस साठी यायचंय. चला विलंब करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण कालच्या दिवसामध्ये करत 6:30 वाजून गेले होते तरी 6:45 वाजले होते तरी सामने संपले नव्हते. त्या अनुषंगाने पाहतो कैरे टीमचा कर्णधार सागर पाटील आणि वरसे टीमचा कर्णधार आपणास विनंती असेल आपण टॉस साठी लगेच जायचंय. पुसरी गावाचा महेंद्र आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण टॉस साठी यायचंय. चला विलंब करू नका. आयोजकांना खरं तर सहकार्य करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. पण त्वरित टॉस साठी यायचंय. त्या ठिकाणी रमेश दुर्गे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र ऋतिक पाटीलला सामन्याचं पारितोषिक द्यायचं. आपण पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या स्क्रीन वरती ऋतिक पाटील या ठिकाणी पहिल्या सामन्याचा सामनावीर खरं तर ठरलाय. चौकर खरं तर 9 चेंडूमध्ये 30 धावांची पहारदार केली. एकाकी किल्ला मात्र त्यांनी लढवला. या ठिकाणी ऋतिक तांबायचं आव्हान पाहिलं. पहिलीच मॅच होती आणि आपण प्रथमच या मैदानावरती गेलता. आव्हान तुमच्या समोर खरं तर कमी होतं परंतु तुम्ही बॅटिंग करत असताना तुमचा फोकस कुठल्या गोष्टीवर होता?
नक्कीच आव्हान थोडे कमी होतं, पण मी माझा नॅचरल गेम खेळलो. सर्कलच्या ओव्हरमध्ये जेवढ्या जास्त धावा मला येतील काढता तेवढा मी प्रयत्न केला आणि चांगली बॅटिंग झाली माझ्याकडून पण. नक्कीच, परंतु बॅटिंग तुम्ही नक्कीच चांगली केली, परंतु या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? आयोजन कसं आहे? नक्कीच आयोजन देखील खूप सुंदर आहे, ग्राउंडही तेवढा सुंदर आहे. तर चांगला पिच झाला तुमच्याबद्दल. चांगला पिच तुम्ही केला, त्यात बॅटिंग यायला थोडी चान्स जास्त भेटते बॅट्समनला, त्याच्यामुळे माझा खेळ सुद्धा चांगला झाला. नक्कीच हे होते ऋतिक पाटील बोरल्याचे पहिल्या सामन्याचा सामनावर. मी विनंती करतो कैरे टीमचा कॅप्टन आणि वरसे टीमचा कॅप्टन, आपण लगेच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.